28 जूनला संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत। संत तुकाराम महाराजांच्या रथाचं सारथ्य करण्याचा मान यंदा खडकवासला येथील निखिल कोरडे यांच्या बैलजोडीला मिळाला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि या आधी या रथांचं जे सारथ्य केलं जातं ते अनेक बैल जोडींकडून केलं जातं आणि याचा मान हा दरवर्षी प्रत्येकाला दिला जातो। यंदा सुद्धा हा मान आहे तो खडकवासला येथील जे नांदेड गाव आहे इथल्या निखिल कोरडे कुटुंबाला देण्यात आलेला आहे। आणि आपण पाठीमागं पाहतोय की ही जी बैलजोडी आहे हीच बैलजोडी आहे ती आता संत तुकाराम महाराज यांच्या रथाचं सारथ्य आहे ती सुद्धा करणार आहेत। स्वतः या बैलजोडीचे जे मालक आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय प्रतिक्रिया आहे, पहिली भावना, इतका मोठा मान जो आहे तो तुम्हाला मिळालेला आहे? गेली 6-7 वर्ष झाले आम्ही देवस्थानना आमची बैल पालखीसाठी लागावी म्हणून आम्ही गेली 6-7 वर्ष अर्ज करीत होतो। त्या 6-7 वर्षाचं फळ आम्हाला आज मिळलेले आहे आणि हे आमची असलेली गुलाब मल्हार बैलजोडी याचा आम्ही आमच्या एकदम मुलाप्रमाणे सांभाळ केलेला आहे। यांना रोजचा खुराक, त्यांची धुणे पुसणे व्यवस्थित सर्व सर्व मुलांनी टीमने आमच्या ग्रुपनी त्यांचा एकदम सांभाळ व्यवस्थित केलेला आहे। हा सोहळा व्यवस्थित व्हावा याकरता आमच्या मुलांचे प्रामाणिक कष्ट आहे। बैलांवर ताणतणाव येऊ नये यासाठी आम्ही त्यांची भरपूर मेहनत घेत असतो। एखाद्या जसं की पैलवान जसा घडतो एखादा त्याप्रमाणे आम्ही थोडं रोज थोडा व्यायाम त्यांचा वाढवीत, त्यांची योग्य ती निगा, पायाची निगा, त्यांची खाण्यापिण्याची निगा योग्य ती राखत आमची सर्व मुलं रोज सकाळी 5 वाजता उठून त्यांचा व्यायाम घेतात, त्यांच्या कुरकुन करून आणि त्या व्यायामाला ते सुद्धा तितकाच प्रतिसाद देतात। हे आता फक्त प्रतीक्षा आहे ती संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानाची आणि त्याच पालखीचं सारथ्य आहे ते या 2 बैल आहेत ते सुद्धा करणार आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।